आणि लाडका बाप्पा विराजमान फडणवीसांकडून सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी लाडक्या बाप्पाचं आगमन। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी उद्धव यांच्यासह आदित्य आणि रश्मी ठाकरे यांच्याकडून शिवतीर्थावर गणरायाचं दर्शन। बाप्पामुळे दोन भावांचं मनोमिलन, बाप्पाच्या कृपेने आणखी चांगल्या गोष्टी होतील, ठाकरे बंधूंवर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात असे कितीतरी बंधू एकत्र आले असतील, देवाकडे यायला मुहूर्त पाहत नाही, नारायण राणे यांची टीका। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटीहून मुंबईकडे रवाना। जरांगेंच्या आंदोलनात हजारोंच्या संख्येने नागरिकांची गर्दी, शेवटची लढाई आता थांबायचं नाही, जरांगेंचा एल्गार। ज्यांचं हिंदुत्वाशी देणं घेणं नाही ते अडवतायत, मनोज जरांगे यांचा सरकारवर हल्लाबोल। मी खोलीत बसून चर्चा करणार नाही, अटी शर्तींसह परवानगी दिली तर अटी मान्य करू, जरांगेंची ही भूमिका। एकनाथ शिंदेंना आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, मनोज जरांगे यांचा मोठा दावा। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिष्टमंडळ करणार चर्चा। राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ जरांगेंना भेटणार। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या शिष्टमंडळ मुंबईमधील आझाद नगर पोलीस ठाण्यात शिष्टमंडळाकडून डीसीपी प्रवीण मुंडेंची भेट घेत आंदोलनावर चर्चा। मनोज जरांगे यांना आझाद मैदानावर अटी आणि शर्तींवर आंदोलनासाठी परवानगी मिळण्याची शक्यता, 5000 लोक आणि वेळेच्या बंधनाची अट असणार। मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पंढरपुरातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। एक मराठा कोटी मराठा अशा घोषणा देत कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना। जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, कार्यकर्त्यांचा इशारा। मनोज जरांगे यांच्या आंदोलनात आमदार संदीप क्षीरसागर सहभागी, मराठा आरक्षणासाठी भूमिका घ्या म्हणून शरद पवारांना विनंती करणार, संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। नागपूरमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या घरी बाप्पा विराजमान, कुटुंबियांकडून विधिवत पूजा करत गणरायाची प्राणप्रतिष्ठापना। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या रत्नागिरीच्या खेडमधील निवासस्थानी गणरायाचं आगमन। शिवसेना नेते रामदास कदम, योगेश कदम यांच्यासह संपूर्ण कुटुंबाकडून बाप्पाचं पूजन। खासदार सुनील तटकरे यांच्या रायगडमधील निवासस्थानी गणेशाची प्रतिष्ठापना। यावेळेस मंत्री आदिती तटकरे, सुनील तटकरे यांच्या पत्नी आणि मातोश्रींसह संपूर्ण कुटुंब उपस्थित। काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदेंच्या पुण्यातील निवासस्थानी गणरायाचं आगमन। खासदार प्रणिती शिंदे यांचीही उपस्थिती। सुशीलकुमार शिंदेंच्या पुण्यातील निवासस्थानी प्रथमच गणरायाचं आगमन। अभिनेता अभिजित खांडेकरांच्या घरीही लाडक्या बाप्पाचं आगमन। यंदाच्या वर्षी कलेशी निगडीत देखावा साकारण्यात आला। पर्यावरणपूरक देखावे आणि निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घेण्याचं केलं आवाहन। अभिनेत्री सायली संजीवच्या घरातही गणपती बाप्पा विराजमान। सायली संजीवकडून गणरायाची पूजा। नंदुरबार शहरातील पहिल्या मानाचे श्री दादा आणि बाबा गणपतीची प्रतिष्ठापना। दादा गणपतीची 1882 पासून स्थापना होते, तर बाबा गणपतीची 1883 पासून स्थापना। धाराशिवच्या तुळजापुरात पुरातन विहिरीत गणेशाची स्थापना। 40 ते 50 फुटी दगडी विहिरीच्या दगडी कमानीत गणराय विराजमान। ऐतिहासिक पुरातन विहिरीच्या संवर्धनासाठी गणेश मंडळांचा 15 वर्षांपासून विहिरीत गणेश स्थापना करण्याचा उपक्रम। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीमध्ये विकास कामांची केली पाहणी। अजित पवार आज विविध कार्यक्रमांना आणि उद्घाटनाला लावणार उपस्थिती। सोलापूरच्या करमाळ्यातील शेतात शेतकऱ्यांनी लावले बॅनर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे कर्जमाफीची विचारणा करणारे बॅनर। आगळ्या वेगळ्या बॅनरनं वेधलं लक्ष।
नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत काँग्रेसची नांदेड, लातूर, हिंगोली या 3 जिल्ह्यांमध्ये आढावा बैठक संपन्न। बैठकीत अमित देशमुखांकडून आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा सूतोवाच। आमदार श्रीजया चव्हाण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारिणी परिषदेवर मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती। अहिल्यानगरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला धक्का। जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरेंच्या शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश। मोरेंची शिवसेना शेतकरी सेना उपाध्यक्षपदी नियुक्ती। नंदुरबारचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे निकटवर्तीय संतोष पाटील यांचा भाजप प्रवेश। आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आणि माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। संतोष पाटील यांचं तालुक्यातील पूर्व भागात मोठं वर्चस्व। लातूरमध्ये हमाल माथाडी कामगारांकडून 2 दिवस अडत बाजार बंद। मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कामगारांकडून आज आणि उद्या बाजार बंद। भंडाऱ्याच्या परसवाडामध्ये पिण्यासाठी अशुद्ध पाणी, पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचे हाल। उपसरपंचांनी गावकऱ्यांकडून पैसे गोळा करत तहसील कार्यालयात दिले। गावासाठी पाणी देण्याची केली विनंती। नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील येताळामध्ये आरोग्य केंद्र बंद। उद्घाटन होऊन 6 महिने झाले तरी रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळेना। गावकऱ्यांवर उपचारासाठी धर्माबादला जाण्याची वेळ। नंदुरबार जिल्ह्यातील एसटी बसेसमध्ये अद्यापही व्हीटीएस सिस्टीम नाही। व्हीटीएसमुळे रेल्वेप्रमाणे एसटी बसच्या लोकेशन दिसणार। गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यात अचानक पूरस्थिती। तालुक्यातील हिंदेवाडा आणि एसडीआरएफ पथकानं एका गर्भवती महिलेला बोटीच्या सहाय्यानं पुराच्या पाण्यातून सुखरूप काढलं बाहेर। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट। जळगावमधील पांडे चौकातील मुख्य पाईपलाईन गळती दुरुस्तीच्या कामाला सुरुवात। पाण्याच्या गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी होत असल्याची बातमी TV9 मराठीने केली होती प्रसारित। बुलडाणा हिरवड या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेतील पडक्या खोलीमुळे विद्यार्थ्यांना धोका। जीर्ण झालेली खोली पाडावी अन्यथा आंदोलन करू, हिरवड ग्रामस्थांचा इशारा। सणासुदीच्या दिवसात वाशिमच्या शेलू बाजारमधील तांत्रिक अडचण नसताना एटीएम बंद। एटीएम बंद असल्यानं नागरिकांचा संताप। नागरिकांकडून प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी। धाराशिवच्या मोहा गावामध्ये स्मशानभूमीच्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी। 40 जणांविरोधात गुन्हा दाखल। सध्या गावात तणावपूर्ण शांतता, पोलीस बंदोबस्त तैनात। गोंदियाच्या कोहमारा नवेगाव बांध मार्गावर खासगी ट्रॅव्हल्सची ट्रकला धडक। 6 महिन्यांच्या चिमुकलीसह 6 प्रवासी गंभीर जखमी। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू। सुदैवानं कोणती जीवितहानी नाही। नागपूरच्या पारशिवणी परिसरात शेतातील वादावरून कार चालकाची दुचाकीला धडक। दुचाकीस्वारावर तलवारीनं जीवघेणा हल्ला। आरोपी लालू भोयरला पोलिसांकडून अटक। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। मोनोरेल दुर्घटनेप्रकरणी 2 अधिकारी निलंबित। 2 मोनोरेल गाड्या 19 ऑगस्टला अतिवजनामुळे मध्येच अडकल्या। एका गाडीतील 588 प्रवाशांना अग्निशमन दलानं गाडीचा दरवाजा तोडून काढलं होतं बाहेर। अनिल आहेरकर यांची अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नागपूर शहर अध्यक्षपदी नियुक्ती। काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्या उपस्थितीत प्रशांत पवारांनी नाराजी केली होती व्यक्त। तर तानाजी वेणे यांची प्रदेश सरचिटणीस पदावर नियुक्ती। बीडच्या आष्टी येथे कनिष्ठ न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायालयाला मंजुरी। तर आमदार सुरेश धस यांच्या पाठपुराव्याला आलं यश। वकील संघाच्या वतीने फटाके फोडून आनंद उत्सव साजरा। गेल्या 30 वर्षांपासून वरिष्ठ न्यायालयाची मागणी होती सुरू। आजपासून भारतावर 50% अमेरिकन टॅरिफ आकारला जाणार। अमेरिकेने अतिरिक्त 25% टॅरिफ लादण्याची अधिकृत केली अधिसूचना जारी। रशियाकडून तेल खरेदी केल्यानं भारतावर कारवाई केल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं। जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिरातील अर्धकुमारीजवळ झालेल्या भूस्खलनातील मृतांचा आकडा वाढला। आतापर्यंत दुर्घटनेत 30 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू। बचाव कार्य सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती। खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा स्थगित। छत्तीसगडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाणी पातळीत वाढ। त्यामुळे गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील पर्लाकोटा नदीला चौथ्यांदा पूर आल्यानं तालुक्याचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला। गणेशोत्सवानंतर प्रभादेवीतील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडणार। अटल सेतूला जोडणाऱ्या शिवडी वरळी उन्नती रस्ता प्रकल्पाअंतर्गत पूल पाडण्यात येणार। प्रभादेवी पूल पाडून त्या जागी नवीन दुहेरी पूल बांधण्यात येणार।
परभणीच्या जिंतूरमधील चांदसमध्ये गुप्तधन काढण्यासाठी खड्डा खोदणाऱ्या टोळीला पोलिसांकडून अटक। पोलिसांच्या कारवाईमुळे परिसरात खळबळ। महाराष्ट्र जादूटोणा आणि अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्यातील गुन्हा दाखल।